हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर भरपूर दिवसांनी मी भरपूर दिवसांनी नाही, भरपूर महिन्यांनी मी येत आहे माझी स्पेशल रेसिपी घेऊन. लेट्स सी, आज मी बनवणार आहे गाजर का हलवा. नो 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 नो, गाजर का हलवा. राईट, युअर गेस इज राईट. सो मी आज गाजरचा जो हलवा बनवणार आहे तो किसून नाही बनवणार आहे, कुकरमध्ये बनवणार आहे आणि डायरेक्ट स्मॅश करून असं फटाफट, बिकॉज मला लवकर बनवायचं आहे म्हणून. ठीक आहे, तर आता मी दाखवते तुम्हाला मी त्यासाठी काय काय करणार आहे ते. तो अशा रीतीने आपण चालू करूया हलवा बनवायच्या रेसिपीला. तर मी इकडे गाजरचे असे धागे काढून तुकडे करून घेतलेले आहे. आणि 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 स्पेशल म्हणजे मी नवीन कुकर घेतलेला आहे स्टीलचा. म्हणजे आता कसं ते स्टीलची भांडी वापरा, ॲल्युमिनियमची वापरू नका असं मी स्टीलचा हा नवीन कुकर घेतला आहे, विनोद हा ब्रँडचा आहे. सो मस्त माझा चेहरा पण दिसतो एवढ्या स्टिंगमध्ये, चकचक चक 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 तांबडी चांबडी चमकते उन्हात लाका 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 लाका. सो ह्याच्यामध्ये असं गास्केट, वाव हे ब्लू कलरचे. हे नॉर्मली आपल्याकडे ब्लॅक कलरचं असतं, आता ह्याच्यामध्ये हे नवीन असं मला वाटलं काहीतरी. आय डोंट नो हे कधीच आलं असेल, पण मी आत्ता पाहिले ब्लू कलरचं गास्केट दिलं. गास्केट म्हणजे तेच कुकरचा रब्बर तो. ठीक आहे, स्टार्ट करूया आपण. चालू केली आहे आणि नवीन कुकर विनोदिया ब्रँडचा मी गॅसवर ठेवलेला आहे. गाजरचे तुकडे असे कुकरमध्ये घालून घेऊया. सर्व अशा रीतीने टाकून घेते गाजर. थोडंसं तूप, तूप म्हणजे असं जीव की प्राण, सर्वस्व. किंचितसं पाणी टाकेन म्हणजे खाली ते लागायला नको. जास्त पाणी टाकलं तर मग उगाच ते पातळ होणार, मग शिजवायला पण वेळ लागणार. कुकर लावून घेते मी. आधी शिट्टी काढून घ्यायची, नंतर हवा तशीच राहते आतमध्ये. ठीक आहे, नंतर कुकरची शिट्टी लावून घ्यायची. फायनली असं मी कुकर लावून घेतलं आहे. हा महत्त्वाचं म्हणजे हा कुकर जिकडून घेतला त्या काकांनी मला सांगितलं होतं की पहिल्यांदा काहीतरी गोड वस्तू कर. मी बोली ठीक आहे, आता मार्गशीर्षचा पहिला 3रा गुरुवार आहे हा, आणि मी म्हटलं ठीक आहे चल आता मला गोड तसं पण काहीतरी करायचं आहे. मग मी हा कुकरमध्ये गाजरचा हलवा बनवून बघते. ठीक आहे, तर होऊ द्या आता. 2-3 शिट्या करते मी, शिजलं की मग नंतर बघून आता पुन्हा एकदा शिट्टी कर. मे बी शिजेलच, गाजर शिजायला काय वेळ नाही लागणार आहे. अशी साईडला मी माझी हिरव्या चण्याची वाटप घातलेली भाजी अशी झाली आहे, ऑलमोस्ट रेडी झाली आहे ती. आता गॅस काढून याच्यानंतर कोथिंबीर टाकेन. सो माझा नवीन विनोदचा कुकर शिट्टी मारण्याच्या तयारीत आहे. ओ खूप छोटी शिट्टी वाटते. लेट्स सी दुसरी कशी होते. काउंट डाऊन. हो 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 हो, सुगंध सुटला ॲक्च्युली गाजरचा शिजतानाचा. आहा, साखर न घालताच इतका सुगंध आलाय आणि ही मस्त झाली आहे. सो 3 शिट्या मी करूनच घेते, नंतर गार झाल्यावर एकदा कुकर उघडून. आता थोडीशी कुकर थंड झालेला आहे. लेट्स सी ती हाताने उघडते का बघू. मे बी उघडेल. कुठेतरी अडकलाय. गाजर शिजले का बघून घेऊया. हां, शिजले गाजर. तर ह्याला मी स्मॅश करेन, ग्लासाने स्मॅश करून घेते. नाही गाजर असं हे करताना असा ढुप म्हणून आवाज नाही आहे, बट असंच थोडंसं ढुप. ते माझं स्मॅश करून झालंय. पाणी जास्त नाही टाकलं त्याच्यामुळे बरं झालं, कारण नाही तर मग परत मला शिजवायला आणखीन वेळ लागला असता. आता इथे ड्रायफ्रूट्स कापून घेते आणि ते थोडे तुपात परतून मग त्याच्यात टाकून साखर टाकेन. मी हे गॅसवर पुन्हा ठेवलं आहे आणि मला आता त्याच्यात टाकायची आहे साखर.
वाटी पुरी नाही, थोडीशी अजून टाकते, अर्धी वाटी. तर साखर टाकल्यावर त्याला पुन्हा पाणी सुटेल, त्यामुळे थोडा वेळ आणखीन मला ठेवावंच लागेल ते गॅसवर. जरा मी साईडच्या गॅसवर ठेवते आणि इकडे तुपावर थोडंसं ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घेते. हो, हे थोडे असे रोस्ट झाले. बस. हो, माझा गाजरचा हलवा, गाजरचा हलवा, माझा गाजरचा हलवा. जोक्स अपार्ट. आता मी त्याच्यात टाकेन, माझ्याकडे थोडासा खवा आहे, सो मी खवा घालेन. ठेचूया जरा ह्याला मावाला. जरा तो फ्रीजमध्ये होता ना, मग तो थोडासा कडक आहे, त्याला मी असा मिक्स करून घ्या, तो वितळेल थोड्या वेळाने. तर मेल्ट झालेला आहे माझा मावा ह्यातला. हो, मेल्ट झाला आहे सर्वच. आता ह्याच्यातलं पूर्ण पाणी सुकलं आहे, तर मी त्याच्यात ना हे टाकणार ड्रायफ्रुट्स, जे मी आधी तुपावर परतून घेतले होते. आणि पल्ला 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 सगळं, आणि थोडंसं मिल्क मेड. बस बस बस. असा मिक्स करून घेतलाय आणि गॅस बंद करते. आणि नंतर वेलची पावडर फ्रीजमधून काढायला विसरली. थांबा 2 मिनिटाची. वेलची पूड मी घरीच बनवते, मला नाही आवडत रेडीमेड. ही बघा, थोडीशी अजून टाकते, मस्त सुगंधी यायला. माझा गाजरीचा हलवा, टाकरवाडी. फायनली आमचा गाजरचा हलवा रेडी झालेला आहे. तुम्ही म्हणाल मी याच्यात दूध नाही घातलं. हा, दूध नाहीच घातलं, मला पाण्यातलाच आवडतो. म्हणजे दूध घातलं की ते असं पूर्ण व्हाईट 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 दिसतं. आणि आता तो दिसत नाही, तुला जरी फोनमध्ये असं दिसत असेल ना माझ्या व्हिडिओमध्ये, पण तो मस्त छान रेड दिसतोय. फोनचा इफेक्ट थोडा कमी आला आहे, त्याच्यामुळे तो असा ऑरेंज दिसत असेल तुम्हाला. मला पण दिसतोय. प्रयत्न करेल मस्तपैकी. अशा रीतीने गाजरचा हलवा इकडे माझा झालेला आहे कुकरमधला. आता टेस्ट केल्यावरच कळेल तो कसा झालाय. तो आधी श्री महालक्ष्मीनं देईन, बघू त्या काय सांगतात त्या. ठीक आहे ना, त्या नाही बोलल्या तरी मी समजेन, मी खाऊन बघेन आणि मी सांगेन की सुंदरम.